नमस्कार. अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर. एसगाव शिवारात बिबट्याचा पुन्हा हल्ला, एका महिलेचा मृत्यू. आमदार आशुतोष दादा काळे घटनास्थळी. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडून तातडीच्या कारवाईचे निर्देश. एसगाव शिवार परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरलेले आहे. परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली दिसत असल्यामुळे ग्रामस्थांनी सतत वन विभागाला कळवले होते. मात्र आजची ही घटना गंभीर ठरलेली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष दादा काळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि मृत महिला आणि त्यांना कुटुंबियांना सांत्वन व्यक्त केले. तसेच प्रशासनास सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. गावकऱ्यांनी मांडलेल्या सुरक्षेसंबंधी मागण्या जसे की रात्री गस्त, पिंजऱ्यांचे वाढ, प्रकाश योजना यांचीही आमदारांनी नोंद घेतली. यानंतर आमदार काळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांशी दूरध्वनीवर संपर्क साधत घटनेचे गांभीर्य, नागरिकांमध्ये पसरलेली दहशत आणि त्वरित कारवाईची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बिबट्याचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पथके तैनात करण्याचे, पिंजरे तातडीने वाढवण्याचे तसेच गावात तात्काळ रात्री गस्त सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे. वन विभागाच्या माहितीनुसार अतिरिक्त पिंजरे लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तज्ञ पथकाला बोलवण्यात आलेले आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे आणि ट्रॅकिंग टीम तैनात केलेली जात आहे. घटनेनंतर गावात पोलीस आणि वन विभागाचा ताफा वाढवण्यात आला असून नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. लहान मुले, शेतकरी आणि महिला यांनी विशेषतः संध्याकाळनंतर एकटे बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मृत महिलेच्या कुटुंबाला राज्य शासनाच्या नियमानुसार वन्य प्राणी हल्ला मदत योजना अंतर्गत भरपाई प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची माहितीही देण्यात आलेली आहे. याचबरोबर बातमीपत्र संपले.